आज आपण लाखो बर्गर खातो, पण एका काळी बर्गर नावाची गोष्टच नव्हती. वर्ष होतं 1800च्या आसपास. जर्मनीमध्ये हॅम्बर्ग नावाचं एक मोठं बंदर शहर होतं. तिथे लोक मसाले घालून मांसाचा चपटा तुकडा बनवत आणि त्याला म्हणत हॅम्बर्ग स्टीक. ही डिश इतकी प्रसिद्ध झाली की जर्मनीतून हजारो लोक जहाजाने अमेरिकेत गेले आणि त्यांच्यासोबत हॅम्बर्ग स्टीकसुद्धा अमेरिकेत पोहोचला. पण एक गोष्ट अडचणीची होती. तो स्टिक प्लेटमध्ये बसूनच खावा लागायचा. रस्त्यावर किंवा काम करताना तो प्रवासात खाणं जवळजवळ अशक्यच होतं. एके दिवशी एका आचार्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. हा स्टिक दोन्ही ब्रेडच्या मध्ये ठेवला आणि मग काय, बघता बघता इतिहास बदलला. लोक चालता चालता खाऊ लागले, काम करतानाही खाऊ लागले आणि हळूहळू हॅम्बर्ग स्टिक हॅमबर्गर झाला. आज जगभर दररोज करोडो बर्गर विकले जातात, पण या सगळ्याची सुरुवात एका साध्या कल्पनेतून झाली होती. अजून एक रहस्य आहे. बर्गरमध्ये बन गोलच का असतो, चौकोनी का नाही, ते आता पुढच्या भागात.